चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ठिकाणी माडगाव गावामध्ये जनतेचे कौल जाडबाबला जिल्हा परिषद गट व माडगाव पंचायत समिती गण गटामध्ये मोठा चुरशीचे म्हणजे या ठिकाणी निवडणूक लागलेला आहे. पंचायत समिती गटमध्ये शालिनीताई निंगाप्पा कोरे व जाडबाबला जिल्हा परिषद गटमध्ये सावित्राताई तम्मानगौडा रवी पाटील असे दोन उमेदवार उभा आहेत. या जाडबाबला पंचायत समिती गटामध्ये अंकलिगी मॅडम उभा आहेत व या ठिकाणी 2 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद काटेकी टक्कर या ठिकाणी दिसत आहे. सांगली जिल्ह्याचे लक्ष या मतदारसंघावरती आहे. नेमकं मतदारांचे कौल कोणाकडे, वारं कोणाचं आहे बघूया. यांचं मत काय म्हणतात, नेमकं नेमकं वारं कोणाचं आहे. वारा म्हणण्यापेक्षा लोकांचा कौल कसा आहे माहिती आहे का? जी लोक आज भाजपमध्ये गेलेत, जे कट्टर काँग्रेसचे होते ते काँग्रेस BJPमध्ये गेलेत, त्याच्या विरोधात आपलं वार आहे, विरोध मतदान होणार आहे. आणि स्थानिक उमेदवार आहे आणि तम्मानगौडा बी सुद्धा आपल्या गटातला माणूस आहे. हां, त्याच्या आपले बाहेरचा उमेदवार इथे येऊन काय करणार आहेत? तर गोपीचंद कसं केला, तो जर तर तुम्ही येऊन उभारला आणि सगळ्या पैशांनी आटपाटे घालायला लागलाय. तो एक माझं म्हणणं आहे असं, लोकांचं म्हणणं म्हणजे हेच विषय. मग ह्यो संजू त्याला काय करणार आहे? आपल्या गटात येऊन त्याच्या गावात येणार, तुझ्या गावात तू थांब, तिथं बघ, तू तुझ्या गावात तुझं काय गावात चाललं ते तू बघ ना. पण आमच्या गटामध्ये येऊन तुझं उभारणं चुकीचं आहे, माझं असं म्हणणं आहे. या ठिकाणी या मतदारसंघामध्ये बाहेरचा उमेदवार आहे असे मतदारांचे मत आहे. तुमच्या गटामध्ये तुम्ही राहायला पाहिजे, ते गट सोडून आमच्या गटात का आला असं मत मतदारांचं आहे. हा, अजून एक गोपीचंदला आम्ही सुद्धा मतदान केलेलं आहे, असं बी आम्ही म्हणणार नाही. आम्ही त्यांना सुद्धा मतदान केलं आहे. पण ह्या गोष्टी दुसऱ्याचा आणून बाजार आमच्या गावात मांडू नका, आपलं असं भूमिका आहे. स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याऐवजी बाहेरच्या उमेदवारांना प्राधान्य दिल्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. तरी आता कोणाला मतदान करणार तुम्ही, नेमकं कोणाला करणार? नेमकं म्हणजे आम्ही घड्याळच करणार, स्थानिक उमेदवार आहे, गावचा आम्ही हा उमेदवार आहे. आणि झूट बोले कव्वा काटे आपल्याला नको आहे असला. ठीक आहे. राष्ट्रवादीचं वारं या ठिकाणी दिसत आहे. स्वराज मराठी न्यूज चॅनल